नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत भोसले. शेअर मार्केट बेसिक इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, प्लीज तुम्ही या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण ऑलरेडी सुरू केला होता फंडामेंटल ॲनालिसिसचा टॉपिक आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 रेशिओ ऑलरेडी शिकवले आहेत. ते होते पी रेशिओ आणि ई-पी-एस रेशिओ. तर आज आपण आर-ओ-ई रेशिओ शिकणार आहोत. आर-ओ-ई म्हणजे काय? की रिटर्न ऑन इक्विटी. ह्याचा अर्थ काय होतो, की इक्विटीवर किती रिटर्न्स मिळालेले आहेत. म्हणून याचा फॉर्म्युला बघा, नेट इन्कम डिवायडेड बाय शेअर होल्डर इक्विटी. आता आर-ओ-ई आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते? आर-ओ-ई आपल्याला पर्टिक्युलर कंपनीचा कॅपिटल मॅनेजमेंट कसं आहे ते सांगतं. म्हणजेच कसं, की हे जे इक्विटीतून जे पैसे तिने कमवलेले आहेत, हे जे इक्विटीतून तिने पैसे जे उचललेले आहेत, तुम्ही असं समजा इक्विटीतून पैसे जे उचलले आहेत, ते पैसे तिने कुठे गुंतवणूक केली, कशी गुंतवणूक केली, हे आपल्याला समजतं. कारण की ह्याचा जो पर्सेंटेज असतो, त्याच्यावर आपल्याला समजतं की कसं आर-ओ-ई चाललेलं आहे. समजा मागच्या 5 वर्षामध्ये जर या कंपनीचा आर-ओ-ई अपट्रेंडवर आहे, म्हणजेच काय की या कंपनीचा पर्टिक्युलर कॅपिटल मॅनेजमेंट तो एकदम चांगला आहे. तिचा ग्रोथ एकदम चांगला आहे. का? कारण की तिचा 5 वर्षाचा आर-ओ-ई अपट्रेंडवर आहे. आता मी इकडे 5 वर्ष सांगितली. का मी सांगितले 5 वर्ष? कारण की कंपनीचा जेव्हा आपला आर-ओ-ई बघायचा असतो, तेव्हा नुसता आपण काय एका वर्षाचा बघायचा नसतो, तर मागचे 5 वर्षाचेही बघायचे. राइट? कारण त्याच्यावर आपल्याला समजतं, की बाबा कसा परफॉर्मन्स चाललाय पर्टिक्युलर कंपनीचा. का? कारण की आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहेत म्हणून. कळलं? आता दुसरा मेन म्हणजे काय, की चांगला आर-ओ-ई म्हणजे हायर आर-ओ-ई एकदम चांगला असतो. आता हायर म्हणजे किती? तर आता तुम्ही नेटमध्ये जेव्हा सर्च कराल, की आर कसा किती आर-ओ-ई पाहिजे तो चांगला असेल, असं तुम्ही टाइप करून सर्च कराल, तर तुम्हाला काय दिसणार तिकडे 15 ते 20% पर्यंत किंवा 20% च्या वर असेल, तर चांगले मानलं जातं. तर ठीक आहे. तर ठीक आहे, कारण की सगळेच ॲव्हरेज लोकं हेच म्हणतात, की 20% किंवा 15% च्या वर असेल, तर पर्टिक्युलर कंपनीचा आर-ओ-ई चांगला असतो आणि ती पर्टिक्युलर कंपनीचा ग्रोथही चांगला असतो. पण आपल्याला काय चेक करायचं आहे? एका वर्षाचा नाही चेक करायचा. आपल्याला मागचे 5 वर्षाचेही बघायचे आहेत. कळलं? दुसरं मेन म्हणजे काय, की कंपेअर इट विथ इकडे विल लिहिलंय मी सॉरी, इकडे विथ यायला पाहिजे. कंपेअर इट विथ सेम पियर्स. म्हणजेच काय, की जेव्हा तुम्ही आर-ओ-ई पर्टिक्युलर स्टॉकचं बघतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा पर्टिक्युलर स्टॉक मेटल सेक्टरचा घेतलाय. मग तुम्ही तो स्टॉक कोणाशी कंपेअर करणार? मेटल आय-टी आय-टीशी करणार का मेटल सेक्टरची करणार? मेटल सेक्टरची. का? कारण की तुम्ही तो स्टॉक मेटल सेक्टरचा घेतलाय ना. म्हणून कंपेअर इट विथ सेम पियर्स. त्याच सेक्टरमध्ये स्टॉकचीच कंपेअर करा. चौथा मेन म्हणजे कंपनी मॅनिप्युलेट आर-ओ-ई. आता कसं असतं माहिती का? इकडे मी काय लिहिलंय सेकंड पॉइंट, हायर आर-ओ-ई इज गुड. पण लोकं काय बघणार? अरे बाबा, लोकांना चांगला आर-ओ-ई असेल तर लोकं इन्व्हेस्ट करणार. मग कंपनी काय करणार? मॅनिप्युलेशन करून हायर आर-ओ-ई दाखवणार. ते बघा कसं, तुम्हाला सांगतो मी. आता बघा, इकडे 2 कलर्स आहेत. हा एक येलो आणि एक हा हिरवा आहे. तर आपण पहिला येल्लोकडे जाऊन बघूया. इकडे काय कॅपिटल स्ट्रक्चर मी इकडे 2,50,000 दिलेले आहेत. आता 2,50,000 कॅपिटल कसे आहेत? त्याच्यामधले 2,00,000 इक्विटीचे आहेत आणि 50,000 कर्ज घेतलंय. कळलं? म्हणून 2,50,000 चा कॅपिटल झाला. त्याच्यामध्ये काय 2,00,000 इक्विटीचे आहेत आणि 50,000 कर्जाचे आहेत. मग आता प्रॉफिट झाला का पर्टिक्युलर कंपनी किती ₹60,000. मग जेव्हा प्रॉफिट होतो पहिला काय करणार? हे जे कर्ज आहे त्याचा व्याज भरावा लागणार. तर याचा व्याज किती टक्केचा आहे? तर 20% आहे. म्हणजे किती भरावे लागणार? ₹10,000. किती उरले मग? 50,000 उरले. आता गव्हर्नमेंट टॅक्स काय असेल तो? तो किती आहे? 20%. तोही भरा. किती होतात? 10,000 होतात. म्हणजे 10,000 भरावं लागणार. 50,000 तून 20% मायनस करा, तर 40,000. तर हा माझा खरा प्रॉफिट 40,000.
आता आरओई किती असणार बघा या प्रॉफिटवरती, तर 40,000 डिवायडेड बाय 2,00,000. किती शेअर आहेत ना, किती आले, इंटू आपले टक्के काढायचे आहेत म्हणून 100. किती येतात, 20%. ओके. आता इकडे बघा, आता या हिरवामध्ये बघा, सेमच आहे. किती आहे, इथे बघा 25 आहे, 2,50,000 आहे, इकडे पण 2,50,000 कॅपिटलच केलेत मी. आता मी काय केलंय बघा, इक्विटी बघा इकडे 2 लाखाची होती ना, तर मी इकडे कमी केली. किती केली, 1 लाख केली. कर्ज इकडे किती होतं, 50,000 होतं. आता मी कर्ज वाढवलंय. किती वाढवलंय कर्ज, 1 लाखाचं कर्ज वाढवलंय म्हणून आता 1,50,000 झाले. प्रॉफिट सेम आहे 60,000, राईट. आता मला प्रॉफिट मिळालं तर पहिले मी कर्जाचं व्याज भरणार. किती आहे व्याज, 20%. मग 1,50,000 वरती 20% किती होतात, 30,000 रुपये मला भरावे लागणार. मग 60,000 तून 30,000 गेले तर 30,000 राहिले, राईट. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा टॅक्स 20%, तो किती झाला, 6,000 रुपये. मग 30,000 मधून 20% मायनस करा, 24,000 येतात. मग आता 24,000 माझा खरा प्रॉफिट, राईट. मग आता आपण 24,000 वरती 24,000 प्रॉफिट आला ना, तर आता आरओई किती असणार बघा, 24,000 डिवायडेड बाय 1,00,000 इंटू, सॉरी, एक मिनिट, 24,000, एक मिनिट हा, इंटू 100 किती होतात, 24. तर आता बघा, इकडे 20 होती, सेम हा कॅपिटल, हा कॅपिटल सेम आहे की नाही बघा. इकडे पण 2,50,000 आहे, इकडे तो पण 2,50,000 आहे. पण आरओई चेंज झालाय. इकडे आरओई 20 दाखवलं, इकडे 24. तर कंपनी अशी मॅन्युप्युलेट करते. का, कारण की आपण इकडे ऑलरेडी बघितलंय की हायर आरओई इज गुड. मग त्या ह्याच्या नादासाठी कंपनी काय करते, इकडे चेंजेस करते इक्विटीमध्ये. तर आपले हे कळलं पाहिजे. नुसतं आरओई बघून चालत नाही. नुसतं आरओई बघून चालत नाही. हे आपलं मॅनिप्युलेशन पण बघायला पाहिजे. कंपनीने मॅनिप्युलेट केलंय का आपल्याला? की बाबा आरओई तिने दाखवलंय 24. बघा पण तिने काय केलंय हे आपल्याला समजलं पाहिजे. हे एक्झाम्पल दिले की कसं मॅनिप्युलेट असतं. खरं आहे असं आहे. पण ती काय करणार, मॅनिप्युलेट करणार. का? कारण की आरओई दाखवायचंय. मग ती काय करणार? इक्विटी कमी करणार. बघायचं आपल्याला की आरओई कशामुळे मोठा येतो. आता इकडे बघा, हिचा आरओई 20 आहे. ते ऑलरेडी दाखवले 20 आहे की नाही? आणि इकडे बघा 24 आहे. मी इकडे सेम कॅपिटल घेतलंय आणि सेम प्रॉफिट घेतलंय. घेतले की नाही सेम, पण इकडे मी चेंजेस केलेत. काय? इक्विटीवरती चेंजेस केले आणि डेब्टवरती म्हणजे कर्जावरती चेंजेस केले. त्यामुळे मला इकडे जास्त कर्ज घेतलं आणि इक्विटी कमी केलं. त्यामुळे माझा आरओई जास्त झाला. पण जेव्हा जेव्हा इकॉनॉमी आपली जेव्हा बरोबर टिकत नाही, जेव्हा इकॉनॉमी बरोबर होत नाही, आता आपलं ऑलरेडी इकॉनॉमी बरोबर नाही की नाही, त्या काळामध्ये हा जो असतो ना स्ट्रक्चर, कॅपिटल स्ट्रक्चर, हा जो असा कंपनीचा भांडवल असेल असा असा टाईपचा, की जास्त कर्ज आहे ना, जास्त कर्जवाला असेल, तर ती जरा जास्त नुकसानमय जाते आणि तिचा आरओई पण निगेटिव्ह होतो. का? कारण की ते कर्ज जास्त आहे म्हणून. म्हणून जेव्हा आरओई बघताना मी आता तुम्हाला लास्ट सांगतो, की जेव्हा बघताना प्लीज तुम्ही बघा, की हा आरओई 24 आहे ना, तर बघा कसा काय 24 आहे. म्हणजे तुम्ही जरा थोडंफार हवं तर कॅल्क्युलेट करा. कळलं कसा 24 आहे. तिचं कर्ज बघा, किती कर्ज आहे ते. जास्त कर्ज आहे का? कमी कर्ज आहे का? कर्ज नाही आहे का? हे तुम्ही बघा. कळलं नुसतं ह्याच्यावर जाऊ नका. मी आता तुम्हाला इकडे एक्झाम्पल पण दिलेले आहेत बघा, असं असतं ते. हे मॅनिप्युलेशन असतं. कळलं? हायर आरओईसाठी मॅनिप्युलेट करतात कंपनी. कळलं? मग आपल्याला कुठला अजून रेशिओ बघायला लागेल, तर आरओसी. आरओसी काय करतं? तो पूर्ण घेतो ना. आरओसी म्हणजे काय? रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल म्हणजे काय? पूर्ण स्ट्रक्चर घेतो. आरओई काय घेतो? आरओई काय घेतो?
नुसतं इक्विटी घेतो बघा. इकडे काय दुसरं लिहिलंय नाही. फक्त इक्विटी घेतो. आणि आर-ओ-सी काय सगळं घेतो. त्यामुळे आर-ओ-सी जरा बरा पडतो आर-ओ-ई पेक्षा. म्हणून मी आर-ओ-सी तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. आज आपण इकडेच थांबूया. धन्यवाद.